व गझलकार मान्यवरांना माझा सस्नेह नमस्कार। गझल मंथन साहित्य संस्था आयोजित भाऊबीज स्पेशल या मुशायऱ्यामध्ये मी काशीनाथ गवळी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मान्यवर हो, जसे की आपणास माहीतच आहे की गझल मंथन साहित्य संस्था ही एक उपक्रमशील साहित्य संस्था म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली एक महत्त्वाची संस्था आहे। संचालक मंडळाने लावलेल्या एका लहानशा रोपट्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर होताना आपण आज बघत आहोत। आदरणीय मार्गदर्शक, संचालक मंडळ सदस्य तसेच आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था यशाचा एक एक पल्ला गाठत आहे। संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे आजचा आपला हा भाऊबीज स्पेशल गझल मुशायरा। या मुशायऱ्यामध्ये आपण माझ्यासहित ज्या महत्त्वाच्या मान्यवरांना ऐकणार आहात तर ते आहेत पुण्याहून ज्येष्ठ गझलकार प्रदीपजी तळेकर, हे या मुशायऱ्याचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर ठाण्याहून मानसीताई जोशी या देखील सहभागी आहेत। त्याचबरोबर जळगावातून मुकुंदराव जाधव, त्याचबरोबर धुळ्याहून अनिताताई खैरनार आणि बीडमधून निशाताई चौसाळकर, त्याचबरोबर नाशिकमधून यशस्वीताई रहाळकर या देखील या मुशायऱ्यामध्ये सहभागी आहेत। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीपावलीच्या या प्रकाश पर्वाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। संत ज्ञानेश्वरांनी एका अभंगात असं म्हटलं आहे की मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। म्हणजेच की मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा दूर केला की मनुष्याच्या जीवनामध्ये निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते। ती आपल्या सर्वांच्या जीवनात निरंतर नांदो, याच दीपावली निमित्त सर्वांना सुरुवातीलाच मी शुभेच्छा देतो, शुभकामना करतो। चला तर मित्रांनो, आजच्या सदर ए मुशायरा अर्थात मुशायऱ्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीपजी तळेकर यांच्या परवानगीने मुशायऱ्याचा आपण आगाज करूया। तुम्हाला सर्वांना या मुशायऱ्यामध्ये मी आमंत्रित करतो। प्रसिद्ध शायर माहिर अल कादरी असं म्हणतात की परवाने आ ही जाएंगे, परवाने आ ही जाएंगे खींच कर ब जब्र ए इश्क, महफिल में सिर्फ शम जलाने की देर है। त्याचबरोबर शायर रईसुद्दीन फरीदी असं म्हणतात की इश्क की फितरत न बदली है न बदलेगी कभी, इश्क की फितरत न बदली है न बदलेगी कभी, शम रोशन कीजिए आता है परवाना अभी, आता है परवाना अभी। तर आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो। चला तर मित्रांनो, शम रोशन हो गई है। मग आता आपल्याला आपल्या पहिल्या गझलकारा यांना दिवाळीचा पहिला दिवा लावण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो। ठाण्याहून गझलकारा मानसीताई जोशी। मानसीताई या निवृत्त प्राध्यापक आहेत। आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत। तसेच गझल मंथन साहित्य संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष आहेत। 3 काव्यसंग्रह, 2 कथासंग्रह, अनेक संपादित तर अनेक प्रातिनिधिक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत। अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। त्या आपल्या एका शहरामध्ये म्हणतात की जात धर्म अन पंथ मनाशी घट्ट चिकटल्यानंतर, जात धर्म अन पंथ मनाशी
घट्ट चिकटल्यानंतर माणुसकीचे अत्तर सगळे वाऱ्यावरती उडते, माणुसकीचे अत्तर सगळे वाऱ्यावरती उडते. स्वागत करूया मानसीताई यांचे ठाण्याहून. नमस्कार, मी मानसी जोशी, गझल मंथन संस्था ठाणे जिल्हा प्रमुख. गझल मंथन संस्थेतर्फे भाऊबीज विशेष मराठी गझल मुशायऱ्यामध्ये मी माझी एक मतला 2 शेर आणि 1 गझल आपणासमोर सादर करत आहे. प्रथम 1 मतला 2 शेर. शाळेमध्ये मैत्रीची परिभाषा कळली, शाळेमध्ये मैत्रीची परिभाषा कळली, आनंदाची झोळी माझी तिथेच भरली, आनंदाची झोळी माझी तिथेच भरली. तिने म्हणावे मी ऐकावे हे कळल्यावर, तिने म्हणावे मी ऐकावे हे कळल्यावर, जन्मभराच्या जगण्याची कळ मला गवसली. तिने म्हणावे मी ऐकावे हे कळल्यावर, जन्मभराच्या जगण्याची कळ मला गवसली. आणखीन एक पुढचा शेर मी घेते. स्पर्धेमध्ये सतत धावला जीवन भरतो, स्पर्धेमध्ये सतत धावला जीवन भरतो, आनंदाने जगण्याची मग संधी हुकली, आनंदाने जगण्याची मग संधी हुकली. आता मी माझी गझल घेते. छोटी तरी गुणाची होती सुखात खेडी, छोटी तरी गुणाची होती सुखात खेडी, बदलात नाहलेली झुरली मनात खेडी, बदलात नाहलेली झुरली मनात खेडी. चौकात रोज सगळे, चौकात रोज सगळे एकत्र येत होते, चौकात रोज सगळे एकत्र येत होते, एकांत वास शिरला, एकांत वास शिरला लपली घरात खेडी, एकांत वास शिरला लपली घरात खेडी. मॉडर्न साज गावी, मॉडर्न साज गावी चढवून खुश झालो, मॉडर्न साज गावी चढवून खुश झालो, माणूस पण हरवले, माणूस पण हरवले रुतली उरात खेडी, माणूस पण हरवले रुतली उरात खेडी. शहरात नोकरीच्या, शहरात नोकरीच्या मोहात मी अडकलो, शहरात नोकरीच्या मोहात मी अडकलो, स्वप्नातून हटवली, स्वप्नातून हटवली गेली ढगात खेडी, स्वप्नातून हटवली गेली ढगात खेडी. आणि शेवटचा शेर बघा. झाले सिमेंट रस्ते, झाले सिमेंट रस्ते खोटा विकास नुसता, झाले सिमेंट रस्ते खोटा विकास नुसता, अभिमान गौरवाची, अभिमान गौरवाची उरली जगात खेडी, अभिमान गौरवाची उरली जगात खेडी. धन्यवाद. मला गझल मुशायरामध्ये गझल मंथन संस्थेने संधी दिल्याबद्दल मी गझल मंथन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते. दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. वा मानसीताई, अतिशय सुंदर गझल आणि अप्रतिम असं सादरीकरण आपण केलं. धन्यवाद ताई. मित्रांनो, दीपावलीवरून मला नाशिकचे सुप्रसिद्ध गझलकार प्राध्यापक राजेश्वर शेळके यांची एक गझल आठवते. मित्रांनो, सामाजिक परिस्थितीच्या दोन्ही बाजू त्यांनी या गझलेतून मांडलेल्या आहेत. त्याच्यातले फक्त एक मतला आणि शेर मी या ठिकाणी आपल्यासाठी सादर करतो की एक दिवाळी अंगण सजवून सडा समार्जन करते आहे, एक दिवाळी अंगण सजवून सडा समार्जन करते आहे, एक दिवाळी अंधारातच हमसून हमसून रडते आहे, एक दिवाळी अंधारातच हमसून हमसून रडते आहे. नवीन कपडे गाडी बंगला घेऊन नटली एक दिवाळी, नवीन कपडे गाडी बंगला घेऊन नटली एक दिवाळी, एक दिवाळी बिन कपड्याची वाट पित्याची बघते आहे, एक दिवाळी बिन कपड्याची वाट पित्याची बघते आहे. वा सर, समाजातलं अतिशय वास्तव आणि प्रखर रूप आपण या ठिकाणी आपल्या शायरीतून मांडलं आहे. चला तर मित्रांनो,
भाऊबीज स्पेशलचा दुसरा दिवा लावण्यासाठी आपण आमंत्रित करूया जळगावचे पेशाने वकील असलेले ॲडव्होकेट मुकुंदराव जाधव यांना। त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत। ते गझल मंथन साहित्य संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खानदेश विभागाचे कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आहेत। त्यांना आजवर गझल यात्रीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। ते आपल्या एका शेरात म्हणतात की झाकुनी डोळे भरोसा ठेवला मी आपल्यांवर, झाकुनी डोळे भरोसा ठेवला मी आपल्यावर, चेहरा दुसरा चढवला आपल्यांनी चेहऱ्यावर, चेहरा दुसरा चढवला आपल्यांनी चेहऱ्यावर। चला तर मग स्वागत करूया जळगावहून गझलकार ॲडव्होकेट मुकुंदराव जाधव यांचे। नमस्कार, सर्व गझलगुरूंना वंदन। भाऊबीज मुशायरात सुरुवातीला एकमतला 2 शेर सादर करतो। तुझ्या माझ्यात अंतर का, तुझ्या माझ्यात अंतर का, खऱ्या प्रेमात थरथर का, भरोसा काय श्वासाचा, भरोसा काय श्वासाचा, जगावे आज नंतर का, निधन हे सत्य आहे जर, निधन हे सत्य आहे जर, धनासाठी मरमर का। आता गझल सादर करतो। नकोशा जगाचा पहारा कशाला, नकोशा जगाचा पहारा कशाला, तुला भेटताना दरारा कशाला, नसे राज्य आता बळीचे कुठेही, नसे राज्य आता बळीचे कुठेही, तुझ्या पावसाचा फवारा कशाला, बळी फास घेतो व्यथेने कितीदा, बळी फास घेतो व्यथेने कितीदा, असा अंत होता नगारा कशाला, मनाचेच नाते कळेना सकेला, मनाचेच नाते कळेना सक्याला, अशा मैत्रीचाही सहारा कशाला, कुठे सांगते ती तिचा थांग पत्ता, कुठे सांगते ती तिचा थांग पत्ता, सखीचा असाही इशारा कशाला, गझल जीवनाची सहज बोलताना, गझल जीवनाची सहज बोलताना, कुणाच्या मनाला शहारा कशाला। शेवटचा शेर, फुले वाहताना दिसे हात ज्यांचा, फुले वाहताना दिसे हात ज्यांचा, हयातीत होता निखारा कशाला, नकोशा जगाचा पहारा कशाला, तुला भेटताना दरारा कशाला। धन्यवाद। वा सर, अतिशय अप्रतिम अशी गझल आपण या ठिकाणी सादर केली। धन्यवाद। मित्रांनो, एका अतिशय सक्षम आणि मार्गदर्शक पिढीकडून आपण सर्व गझलेचे धडे घेत आहोत। आजच्या पिढीतील अतिशय वास्तव लिहिणारे सुप्रसिद्ध गझलकार नितीनदादा देशमुख यांचे शेर बघा की संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली, संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली, इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली, झाडावरी भरोसा उरला न पाखरांचा, झाडावरी भरोसा उरला न पाखरांचा, बुंध्यातुनी कटाचा येतोय वास हल्ली, बुंध्यातुनी कटाचा येतोय वास हल्ली, असे आपल्याला लिहिता आले पाहिजे, असे सहज आपल्याला वाटून जाते। यानंतर खानदेशातून आपल्यात सहभागी झालेल्या व अत्यंत सहज खयाल मांडणाऱ्या गझलकारा अनिताताई खैरनार यांना मी या ठिकाणी सादरीकरणासाठी बोलवतोय। त्या झडपी स्कूलमध्ये सब्जेक्ट टीचर आहेत। गझल मंथन साहित्य संस्थेच्या त्या धुळे जिल्हा अध्यक्ष आहेत। रायफल शूटिंगमध्ये त्यांना ब्रॉन्झ मेडल, तर कॅरम स्पर्धेत त्यांना विशेष प्रावीण्य पारितोषिक प्राप्त आहे। गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल यात्री 2024 पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। त्या आपल्या एका गझलेमध्ये व्यक्त होताना म्हणतात की हृदयात यातनांचा हा दाटला पसारा, हृदयात यातनांचा हा दाटला पसारा, करते सखी सदा मी माझाच कोंड मारा, करते सखी सदा मी माझाच कोंड मारा। तर स्वागत करूया शिरपूर धुळे येथून गझलकारा अनिताताई खैरनार यांचे। ताई, या दीपावलीचा 3रा दीप आपल्या हातून।
नमस्कार गजल रसिको, मी अनिता खैरनार, शिरपूर, जिल्हा धुळे. गजल मंथन साहित्य संस्था आयोजित भाऊबीज विशेष या उपक्रमासाठी मी गजल सादर करीत आहे. गजल घेण्यापूर्वी एक मतला आणि 2 शेर. भोवताली का तुझा आभास असतो, भोवताली का तुझा आवाज असतो, गोठलेला हा किती मधुमास असतो. आपल्यांचा पाश तू तोडू पाहतो, आपल्यांचा पाश तू तोडू पाहतो, आपल्यांचा प्रेम विळखा खास असतो. बंगल्यांची पेरणी शहरात दिसली, बंगल्यांची पेरणी शहरात दिसली, झोपडीला का सदा वनवास असतो, झोपडीला का सदा वनवास असतो. रसिको गजल घेते. नाही जुमानले मी कुठल्याच संगराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला, आहेत पोहोचवले हे हात अंबराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला. दाऊन लोभत्याने पंखास काल खुडले, दाऊन लोभत्याने पंखास काल खुडले, ते हात दुष्ट होते, ते हात दुष्ट होते, ना ठाव पाखराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला. नशिबास दोष द्यावा की दोष पेरणीला, नशिबास दोष द्यावा की दोष पेरणीला, कोणीतरी विचाराना, कोणीतरी विचाराना, जाब ईश्वराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला. होती दिशा बदलली साऱ्याच मी हवेची, होती दिशा बदलली साऱ्याच मी हवेची, वादळे धडकली, वादळे का वादळे धडकली, माझ्याच बंदराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला. भाऊच 5 पांडव मी लाडकी तयांची, भाऊच 5 पांडव मी लाडकी तयांची, जाऊ कशी कळेना
शोभेस ठेवलेली मी टांगली आताशा टांगली मी टांगली आताशा ही लाज झुंबराला नाही जुमानले मी कुठल्याच संगराला ओवाळणी दिली तू बहिणीस लाडक्यात ओवाळणी दिली तू बहिणीस लाडक्यात काठेवलेस दादा काठेवलेस दादा आणि तास अंतराला नाही जुमानले मी कुठल्याच संगराला आहेत पोहचवले हे हात अंबराला. थँक्यू, धन्यवाद. वा अनिताताई, खूपच छान आपण या ठिकाणी व्यक्त झाला आहात, संधीचे सोने केले आहे. मला या मुशायऱ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हे सांगायचं आहे की गझलकार हा पुरुष असो की स्त्री असो, गझलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला अभिव्यक्त होण्याचा समान ठसा रसिक मनावर या ठिकाणी उमटवलेला आहे. विशेष करून या ठिकाणी मला सुप्रसिद्ध गझलकारा मार्गदर्शिका डॉक्टर स्नेहलताई कुलकर्णी यांचे काही शेर आठवतात की झेप जादा उंच गेली मान्य कर आता तरी. झेप जादा उंच गेली मान्य कर आता तरी. वर हवा झाली विरळ खाली उतर आता तरी. वर हवा झाली विरळ खाली उतर आता तरी. आणि हा शेर बघा की घेत आहे उंबरा चाहूल मिनिटाला तुझी. घेत आहे उंबरा चाहूल मिनिटाला तुझी. सूर्य मावळला दिशा तू गाठ घर आता तरी. सूर्य मावळला दिशा तू गाठ घर आता तरी. वाताई, यातूनच जबाबदारीने कसे लिहावे कसे वागावे याचा वस्तुपाठच आपण सर्वांना घालून देत आहात. धन्यवाद ताई. चला तर आता खानदेशातून थेट आपण मराठवाड्यात जाऊया आणि पुढील चौथा दिवा लावण्यासाठी बीडहून आमंत्रित करूयात अतिशय समर्पित भावनेने लिहिणाऱ्या गझलकारा निशाताई चौसाळकर यांना. त्यांचे अनेक अंकांमध्ये साहित्य प्रकाशित आहे. त्यांना त्यांच्या साहित्याने अनेक मान सन्मान मिळवून दिलेले आहेत. गझल मंथन साहित्य संस्थेच्या त्या बीड जिल्हाध्यक्ष आहेत. निशाताई आपल्या एका गझलेमध्ये म्हणतात की नाव माझी पार होते का बघू दे. नाव माझी पार होते का बघू दे. वादळाची हार होते का बघू दे. वादळाची हार होते का बघू दे. लेकरे दाही दिशांनी पांगल्यावर. लेकरे दाही दिशांनी पांगल्यावर. काळजाची घार होते का बघू दे. काळजाची घार होते का बघू दे. तर अशा खास शैलीतून व्यक्त होणाऱ्या गझलकारा बीडहून निशाताई चौसाळकर यांना आपण ऐकूयात. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुख्य गझल घेण्या अगोदर एक मतला आणि दोन शेर. नाव माझी पार होते का बघू दे. नाव माझी पार होते का बघू दे. वादळाची हार होते का बघू दे. वादळाची हार होते का बघू दे. का भरत नाही जखम ही एकदाची. का भरत नाही जखम ही एकदाची. आपल्यांचे वार होते का बघू दे. आता पुढचा शेर. लेकरे दाही दिशांनी पांगल्यावर.
लेकरे दाही दिशांनी पांगल्यावर काळजाची घार होते का बघू दे. धन्यवाद. आता मुख्य गझल घेते. सुगंधी ऋतूंचा बिलवरी भरवसा जीवाला मिळावा कधी ना कधी. सुगंधी ऋतूंचा बिलोरी भरवसा जीवाला मिळावा कधी ना कधी. तुझ्या आतल्या मी वसंतातला क्षण सुखाने जगावा कधी ना कधी. तुझ्या आतल्या मी वसंतातला क्षण सुखाने जगावा कधी ना कधी. पुढचा शेर. कुणी घेतले रंग काढून सारे सखा सोबतीला नसावा तिच्या. कुणी घेतले रंग काढून सारे सखा सोबतीला नसावा तिच्या. तरी वाटते वेगळा रंग ताजा तिला सापडावा कधी ना कधी. किती सोसते मी प्रसव वेदना जन्म घेते गझल मग मनासारखी. किती सोसते मी प्रसव वेदना जन्म घेते गझल मग मनासारखी. मनोरथ मनी शेर एक माझा अमर होत जावा कधी ना कधी. मनोरथ मनी शेर एक माझा अमर होत जावा कधी ना कधी. पुढचा शेर पहा की मनाच्या पखाली किती गच्च भरल्या. मनाच्या पखाली किती गच्च भरल्या व्यथे खत मिळाले तुला आयते. मनाच्या पखाली किती गच्च भरल्या व्यथे खत मिळाले तुला आयते. रिते होऊनी मग सुखाचा धुमारा व्यथेला फुटावा कधी ना कधी. रिते होऊनी मग सुखाचा धुमारा व्यथेला फुटावा कधी ना कधी. आणि आता शेवटचा शेर घेते. सदा कैद ठेवा किती काळजी घ्या. सदा कैद ठेवा किती काळजी घ्या म्हणा त्यास माझा कितीही तुम्ही. सदा कैद ठेवा किती काळजी घ्या म्हणा त्यास माझा कितीही तुम्ही. निशा शेवटी बंधने तोडूनी मुक्त होणार रावा कधी ना कधी. निशा शेवटी बंधने तोडूनी मुक्त होणार रावा कधी ना कधी. धन्यवाद. वा निशाताई, अतिशय छान या ठिकाणी आपण व्यक्त झालात. मित्रांनो, या निमित्ताने आपल्या गझलेच्या शेरांतून अतिशय तरलतेने आणि तितकेच जबाबदारीने सामाजिक भान ठेवत व्यक्त होणारे व गझल क्षेत्रात उंची गाठलेले गझलकार, सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय डॉक्टर शिवाजी काळे किती उंच कोटीचे लिहितात हे बघा ना. ते म्हणतात की तिचे कर्तव्य दुनियेच्या मते जोखड असू शकते. तिचे कर्तव्य दुनियेच्या मते जोखड असू शकते, तरी निव्वळ समर्पण ही तिची आवड असू शकते. तरी निव्वळ समर्पण ही तिची आवड असू शकते. शिवा अंदाज बांधू का तुझ्या रंगीत भस्माचा. शिवा अंदाज बांधू का तुझ्या रंगीत भस्माचा. तुझ्यावर हक्क असणारी कुणी अल्लड असू शकते. तुझ्यावर हक्क असणारी कुणी अल्लड असू शकते. तसेच मित्रांनो, नाशिकचे सौभद्र, अर्थातच आपण ओळखलं असेल संजय गोरडे दादा, आपल्या गझलेतून एक एक विषय हाताळताना स्वतःचे एक वेगळेपण ते जपतात आणि रसिक मनाला अलगद भुरळ पाडतात. तसेच सातत्याने नवनवे विषय हाताळतात. त्या विषयांना परिपूर्ण न्याय देण्याचा ते प्रयत्न करतात. हे दोन शेर बघा ना, की एक सावळी पोर वगैरे, एक सावळी पोर वगैरे, जादू काळी भोर वगैरे. एक सावळी पोर वगैरे, जादू काळी भोर वगैरे, इथे जीवाला घोर लागला.
इथे जीवाला घोर लागला, तिथे कुणी बिनघोर वगैरे, तिथे कुणी बिनघोर वगैरे. वा सर, या सहजतेने आणि डेप्थने सर्वांना व्यक्त होता यावे, या सर्वांना या ठिकाणी मी सदिच्छा देतो. आणि नाशिकचे नाव निघालं असेल तर नाशिक पुण्यनगरीच्या पवित्र वातावरणामध्ये साहित्याच्या उपासक, विविध क्षेत्रात सहज मुशाफिरी करणाऱ्या गझलकारा यशस्वी रहाळकर यांना आपल्या विचारांचा 5वा दिवा लावण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचं LLB झालंय, MBA झालंय, म्हणजे उच्च शिक्षित आहेत ताई. त्याचबरोबर त्या यशस्वी ब्लॉगर देखील आहेत. आपल्या ब्लॉगरच्या माध्यमातून त्या नेहमीच व्यक्त होत राहतात. त्यांच्या अनेक कथा कवितांना मंचावर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. आत्मजा जो ग्रुप आहे सामाजिक कार्य करणारा, त्या ग्रुपच्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत. गझल मंथन साहित्य संस्थेच्या खानदेश पश्चिम विभागाच्या त्या सहसचिव आहेत. त्याचबरोबर गझल मंथन साहित्य संस्थेचा अतिशय मानाचा समजला जाणारा गझल यात्री पुरस्कार 2024 हा त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्या आपल्या एका शहरामध्ये म्हणतात की मुकाट शिरले कुशीत माझ्या जागत बसले नाही, मुकाट शिरले कुशीत माझ्या जागत बसले नाही, स्वप्न दिव्याचे अंधाराशी भांडत बसले नाही, स्वप्न दिव्याचे अंधाराशी भांडत बसले नाही. तर स्वागत करूया नाशिकहून यशस्वीताई रहाळकर यांचे. नमस्कार. गझल मंथन साहित्य संस्था आयोजित भाऊबीज विशेष मुशायऱ्यात मी यशस्वी रहाळकर नाशिक येथून सहभागी होत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभ दीपावली. एक मतला आणि 2 शेर ऐकवते. दिवाळी निमित्त मुशायरा आहे तर दिवाळी विषयावरचेच एक मतला 2 शेर. कशी एकट्याने करावी दिवाळी, कशी एकट्याने करावी दिवाळी, उगा आठवांनी भिजावी दिवाळी, कशी एकट्याने करावी दिवाळी, उगा आठवांनी भिजावी दिवाळी, तिचा स्पर्श उठणे असावे सुगंधी, तिचा स्पर्श उठणे असावे सुगंधी, पहाटेच अभ्यंग व्हावी दिवाळी. उपाशी निजावे तरी पोट भरते, उपाशी निजावे तरी पोट भरते, पुन्हा फक्त स्मरणात यावी दिवाळी, कशी एकट्याने करावी दिवाळी. आता मुख्य गझल घेते. उगीच आली तुझी आठवण, उगीच आली तुझी आठवण सांज वेळी कातर झाली, उगीच आली तुझी आठवण सांज वेळी कातर झाली, हवी हवीशी इवली इच्छा भलत्या वेळी नवथर झाली, उगीच आली तुझी आठवण सांज वेळी कातर झाली, हवी हवीशी इवली इच्छा भलत्या वेळी नवथर झाली. ओलासावी भिंतीवरती, हा शेर बघा. ओलासावी भिंतीवरती पुन्हा झोपडी बेघर झाली, ओलासावी भिंतीवरती पुन्हा झोपडी बेघर झाली, भूक उपाशी पोटी निजली या भाळाची चादर झाली. व्यवहाराच्या गुंत्यामध्ये, व्यवहाराच्या गुंत्यामध्ये अखेर श्रद्धा नश्वर झाली, व्यवहाराच्या गुंत्यामध्ये अखेर श्रद्धा नश्वर झाली, एक कागदी नोट शेवटी त्याच्यासाठी ईश्वर झाली, एक कागदी नोट शेवटी त्याच्यासाठी ईश्वर झाली. वेगवेगळी शिफ्ट मिळाली, वेगवेगळी शिफ्ट मिळाली तशी भेटही दुस्तर झाली, वेगवेगळी शिफ्ट मिळाली तशी भेटही दुस्तर झाली, घर घेण्याची ओढ अनावर दोघांमधले अंतर झाली. खुलेपणाने वाट शोधली, खुलेपणाने वाट शोधली नदी शेवटी सागर झाली, खुलेपणाने वाट शोधली नदी शेवटी सागर झाली, तिचे वाहणे थांबवले अन त्याच नदीची घागर झाली, तिचे वाहणे थांबवले अन त्याच नदीची घागर झाली. एक आखरी शेर घेते. तिने मनाच्या तळात पुरले, तिने मनाच्या तळात पुरले तरी नव्याने मोहर झाली,
तिने मनाच्या तळात पुरले तरी नव्याने मोहर झाली. जुनी डायरी त्याची कविता पुन्हा एकदा सुंदर झाली. जुनी डायरी त्याची कविता पुन्हा एकदा सुंदर झाली. उगीच आली तुझी आठवण सांज वेळी कातर झाली. हवी हवीशी वली इच्छा भलत्या वेळी नवखर झाली. मनापासून धन्यवाद. सगळ्या आयोजकांचे आभार, तसेच आम्हा सर्वांना पाहत असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. छान यशस्वीताई, खूपच छान आपण व्यक्त झालात आणि छानपैकी धार आपल्या लेखणीला आहे. धन्यवाद ताई. मला या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शिका, गझलगुरू आदरणीय उर्मिला माई बांदिवडेकर यांची एक गझल आठवते. माई म्हणतात की मनाला छेडते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. मनाला छेडते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. जीवाशी खेळते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. जीवाशी खेळते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. आणि लपवले तू जरी आहे मला कळली तुझी प्रीती. लपवले तू जरी आहे मला कळली तुझी प्रीती. मुक्याने बोलते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. मुक्याने बोलते आहे तुझ्या डोळ्यातले काजळ. वा माई, विषय आशय सोबतच रदीप काफिया निभावणं, त्याला योग्य न्याय देणं हे खरे यशस्वी गझलकाराचे स्किल असतं, कौशल्य असतं. आदरणीय माई जसे प्रभावी मार्गदर्शन करतात तसे त्या जीव ओतून लिहितातही. आणि हाच त्यांचा गुण घेण्यासाठी प्रत्येक गझल साधक हा असूसलेला असतो. आदरणीय माईंचा आशीर्वाद घेऊन आणि या मुशायऱ्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीपजी तळेकर सर यांच्या परवानगीने मी देखील येथे माझे काही सुटे शेर आणि गझल घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आजचा 6वा दिवा सूत्रसंचालक या नात्याने माझ्या हातून सुटे शेर असे. घोळक्यात तीच फक्त अप्सरा दिसायची. घोळक्यात फक्त तीच अप्सरा दिसायची. पाहुनी तिला कळी मनातली खुलायची. पाहुनी तिला कळी मनातली खुलायची. मुक्त मोरणी बनून धुंद श्रावणातली. मुक्त मोरणी बनून धुंद श्रावणातली. पावसात एकटी खुशालती भिजायची. पावसात एकटी खुशालती भिजायची. सापळा जणू बटा नजर शरा समानती. सापळा जणू बटा नजर शरा समानती. सापळ्यात सावजास कैद मग करायची. सापळ्यात सावजास कैद मग करायची. आज उमगले मला तिचे चुकार वागणे. आज उमगले मला तिचे चुकार वागणे. सावली अनामती प्रियामुळी नसायची. सावली अनामती प्रियामुळी नसायची. धन्यवाद सर्वांचे. आणि यानंतर मुख्य गझल घेतो. गझलेचा मतला असा की गृहीत मजला धरते आहे नित्य निरंतर. गृहीत मजला धरते आहे नित्य निरंतर. एक वेदना छळते आहे नित्य निरंतर. एक वेदना छळते आहे नित्य निरंतर. भास भयंकर स्वप्नांपेक्षा जगण्यामधले. भास भयंकर स्वप्नापेक्षा जगण्यामधले. मृगजळ पुढती पळते आहे नित्य निरंतर. मृगजळ पुढती पळते आहे नित्य निरंतर. तू मरणाला अडवू माझ्या शकली असती. तू मरणाला अडवू माझ्या शकली असती. आस वेंदळी म्हणते आहे नित्य निरंतर. आस वेंदळी म्हणते आहे नित्य निरंतर. चढवताच मी तिला मुलामा संन्याशाचा. चढवताच मी तिला मुलामा संन्याशाचा. तोच वासना चळते आहे नित्य निरंतर. तोच वासना चळते आहे नित्य निरंतर. आणि हा शेर बघा की रोज कलेवर जळते आहे अहमपणाचे. रोज कलेवर जळते आहे अहमपणाचे. एक वंचना रडते आहे नित्य निरंतर. एक वंचना रडते आहे नित्य निरंतर. आणि
हा अखेरी शेर की प्रेमामध्ये पडल्यानंतर तिच्या एकदा, प्रेमामध्ये पडल्यानंतर तिच्या एकदा ओळ गझलची सुचते आहे नित्य निरंतर, ओळ गझलची सुचते आहे नित्य निरंतर. धन्यवाद मान्यवर, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, या भाऊबीज स्पेशल मुशायऱ्यात ज्येष्ठांना व अतिशय मार्मिक व समर्पक आणि आश्वासक गझल लिहिणाऱ्या समकालीन गझलकारांना सोबत घेऊन आपण आतापर्यंत विचारांचा एक एक दिवा लावत मुशायऱ्याची एक एक पायरी वर चढत आहोत. यानंतर शेवटचा 7वा दिवा लावण्यासाठी मी या मुशायऱ्याचे सन्माननीय अध्यक्ष पुण्याहून प्रदीपजी तळेकर दादांना बोलवतोय. पण तत्पूर्वी सातत्याने नवे आणि संवेदनशील लिहिणारे गझलकार आदरणीय जयवंत वानखेडे सर यांचे काही शेर घेणे या ठिकाणी मला महत्वाचे वाटते. ते लिहितात की त्याच्या काठावरची अवघी खेडी गिळली शहराने. बघा की त्याच्या काठावरची अवघी खेडी गिळली शहराने, अशी आपल्या विस्ताराची भूक मिटवली शहराने, अशी आपुल्या विस्ताराची भूक मिटवली शहराने. सणासुदीला गावी जातो पण करमत नाही तेथे, सणासुदीला गावी जातो पण करमत नाही तेथे, जुळली होती गावाशी जी नाळ कापली शहराने, जुळली होती गावाशी जी नाळ कापली शहराने. वा सर, क्या बात आहे. सलाम या अशा अतिशय सुंदर अशा आशयाला. आणि त्याचबरोबर जे तरुण गझलकार आहेत त्यांनाही आपल्याला विसरून चालणार नाही. ते म्हणजे आपले निलेश कवडे, गझलकार निलेश कवडे. ते असं म्हणतात की बघा किती सुंदर लिहितात ते सुद्धा, की सारखे दिसते मला मृगजळ कशाला, सारखे दिसते मला मृगजळ कशाला, वाळवंटाच्या घरी हिरवळ कशाला. क्या बात आहे सर, की सारखे दिसते मला मृगजळ कशाला, वाळवंटाच्या घरी हिरवळ कशाला, काल मी ज्याला शमवले संयमाने, काल मी ज्याला शमवले संयमाने, आज ते आले परत वादळ कशाला, आज ते आले परत वादळ कशाला. तर मला वाटतं हेच स्वप्न अशा पद्धतीच्या अतिशय दमदार आशयाचे जे तरुण पिढी आहे, जे ज्येष्ठ गझलकार आहेत आणि नवनवे लिहिणारे आहेत, तर असं सुंदर लिहितील हेच स्वप्न गझलकार, गझल सम्राट आदरणीय सुरेश भटांनी हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरताना आपण या ठिकाणी बघत आहोत. चला तर मग जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया या मुशायऱ्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी तळेकर सर यांचे. प्रदीपजी तळेकर दादा 41 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर टाटा मोटर्स पिंपरी येथून मॅनेजर या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. गायन, वादन, लेखन, सूत्रसंचालन, समीक्षण अशा या कलेच्या क्षेत्रामध्ये ते अतिशय सहजतेने मुसाफिरी करतात. अनेक छंदांनी त्यांचं आयुष्य जे आहे ते समृद्ध झाले आहे. अनेक मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या साहित्याला सन्मानाने स्थान मिळाले आहे. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त असून गझल मंथन साहित्य संस्थेच्या पुणे विभाग प्रमुख म्हणून ते आता महत्वाची जबाबदारी पार पाडतायत. ते त्यांच्या एका गझलेमध्ये म्हणतात की पळते म्हणून त्याला डांबून ठेवले, पळते म्हणून त्याला डांबून ठेवले, साध्या सुध्या सुखाला फसवून आणले, साध्या सुध्या सुखाला फसवून आणले, कळले तुझे इरादे रडवायचे व्यथे, कळले तुझे इरादे रडवायचे व्यथे, केले सवार जितके परतून लावले, केले सवार जितके परतून लावले. तर ऐकूयात प्रदीपदादा तळेकर यांना. नमस्कार, मी प्रदीप तळेकर, राहणार चिंचवड, पुणे. गझल मंथन साहित्य संस्थेच्या भाऊबीज विशेष मुशायरा या उपक्रमाअंतर्गत
मी माझी गझल सादर करू इच्छितो. सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर. मतला बघा असा आहे. झाले आहे प्रेम तुझ्यावर माझ्या हाती काही नाही. झाले आहे प्रेम तुझ्यावर माझ्या हाती काही नाही. तुझाच असतो मनात वावर माझ्या हाती काही नाही. आणि पोर छेडली भरबाजारी शहर पेटले दंगल घडली. पोर छेडली भरबाजारी शहर पेटले दंगल घडली. खापर फुटले मग धर्मावर माझ्या हाती काही नाही. एक निर्भया रोजच मरते. एक निर्भया रोजच मरते क्रूर चित्र देशाचे अपुल्या. एक निर्भया रोजच मरते क्रूर चित्र देशाचे अपुल्या. फक्त कोरडे हळहळण्यावर माझ्या हाती काही नाही. आणि गझल सादर करतो. मतला बघा असा आहे. सांग तू किस्से जगाला ऐकण्याजोगे. सांग तू किस्से जगाला ऐकण्याजोगे. त्यातले काही निघेलच छापण्याजोगे. त्यातले काही निघेलच छापण्याजोगे. मी कुठे काही म्हणालो लाजण्याजोगे. मी कुठे काही म्हणालो लाजण्याजोगे. गाल का झाले गुलाबी चुंबण्याजोगे. गाल का झाले गुलाबी चुंबण्याजोगे. शेर गझले मी वगळले खोडण्याजोगे. शेर गझले मी वगळले खोडण्याजोगे. अन निवडले मोजके हे भाळण्याजोगे. अन निवडले मोजके हे भाळण्याजोगे. आणि शेर आहे की मार्क नव्हते एवढेही लाजण्याजोगे. मार्क नव्हते एवढेही लाजण्याजोगे. पण जगाला वाटले ते हसण्याजोगे. पण जगाला वाटले ते हसण्याजोगे. घ्या पुरावे पावसाने खून केल्याचे. शेर आहे की घ्या पुरावे पावसाने खून केल्याचे. बाभळीने हे जमवले मांडण्याजोगे. बाभळीने हे जमवले मांडण्याजोगे. आणि शेर आहे की कालचे ते स्वप्न नाही सांगण्याजोगे. कालचे ते स्वप्न नाही सांगण्याजोगे. खाजगी मध्ये दहादा पाहण्याजोगे. खाजगी मध्ये दहादा पाहण्याजोगे. आणि या सुखांचे कोड कौतुक झेपते कोठे. या सुखांचे कोड कौतुक झेपते कोठे. दे चवीला दुःख थोडे सोसण्याजोगे. दे चवीला दुःख थोडे सोसण्याजोगे. आणि शेर आहे की जन्मभर भौतिक सुखाच्या धावलो मागे. जन्मभर भौतिक सुखाच्या धावलो मागे. जे कमवले खास नव्हते सांगण्याजोगे. जे कमवले खास नव्हते सांगण्याजोगे. आणि बघा मोकळ्या कर भावना तू काळजामधल्या. मोकळ्या कर भावना तू काळजामधल्या. दुःख नसते दावणीला बांधण्याजोगे. दुःख नसते दावणीला बांधण्याजोगे. आणि आखरी शेर या गझलेचा. बोलली काही कानात काही लाजण्याजोगे. बोलली कानात काही लाजण्याजोगे. सांगतो मतितार्थ त्यांचे ऐकण्याजोगे. सांगतो मतितार्थ त्यांचे ऐकण्याजोगे. सांग तू किस्से जगाला ऐकण्याजोगे. त्यातले काही निघेलच छापण्याजोगे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वा दादा, अतिशय छान अशी सुटे शेर पण घेतले आपण आणि गझल पण अतिशय छान आणि प्रभावीपणे आपण सादर केलेली आहे. खूप आनंद वाटला आम्हाला. आणि यानंतर परत मी आदरणीय दादांना मनोगतासाठी आमंत्रित करतोय. कृपया दादा आपण आपले अध्यक्षीय जे मनोगत आहे ते या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार सर्व गझलकार बंधू भगिनींना आणि गझल रसिकांना
दीपावली सणानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित भाऊबीज विशेष मुशायऱ्यामध्ये सर्व सहभागी गझलकार बंधू भगिनींचे मनापासून अभिनंदन. तसेच या मुशायऱ्याला मला अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल संस्थेचे, खास करून आदरणीय देवकुमार सरांचे खूप खूप धन्यवाद. अतिशय उत्तम आणि बहारदार सूत्रसंचालन करणारे आमचे आदरणीय काशीनाथ गवळी सर यांचेही मनापासून अभिनंदन. आजच्या मुशायऱ्यामध्ये खूप सुंदर गजला ऐकायला मिळाल्या. अनिताताई खैरनार शिरपूरहून आलेल्या त्यांची तरन्नुममधील सुंदर गजल नाही जुमानले मी कुठल्याच संगराला, नाही जुमानले मी कुठल्याच संगराला, आहेत पोचवले हे हात अंबराला, आहेत पोहोचवले हे हात अंबराला. अतिशय सुंदर मतला होता त्यांचा. आणि त्यांच्या गझलेमधला सुद्धा हा एक शेर मला खूप आवडला. होती दिशा बदलली साऱ्याच मी हवेची, होती दिशा बदलली साऱ्याच मी हवेची, का वादळे धडकली माझ्याच बंदराला. खूप छान सादरीकरण ताई. त्यानंतर यशस्वीताई रहाळकर नाशिक येथून आल्या. त्यांचं पण सादरीकरण अप्रतिम झालं. त्यांची गझल अप्रतिम होती. कशी एकट्याने करावी दिवाळी, त्यांचा मतला त्यांनी सादर केलेला. कशी एकट्याने करावी दिवाळी, उगा आठवांनी भिजावी दिवाळी. वा ताई, सुंदर. आणि त्यांच्या गझलेतले बघा, उगीच आली तुझी आठवण सांज अवेळी कातर झाली, उगीच आली तुझी आठवण सांज अवेळी कातर झाली, हवी हवीशी इवली इच्छा भलत्या वेळी नवथर झाली. अतिशय सुंदर शेर, सुंदर मतला. आणखी एक त्यांचा एक मिसरा मला आवडला. घर घेण्याची ओढ अनावर दोघांमधले अंतर झाली, घर घेण्याची ओढ अनावर दोघांमधले अंतर झाली. फार वास्तववादी शेर आहे हा. आणि पुढच्या गझलकारा होत्या मानसीताई जोशी, ठाण्याहून आलेल्या. त्यांचा मतला होता, शाळेमध्ये मैत्रीची परिभाषा कळली. किती सुंदर. शाळेमध्ये मैत्रीची परिभाषा कळली, आनंदाची झोळी तिथेच माझी भरली, आनंदाची झोळी तिथेच माझी भरली. आणि त्यांच्या गझलीतला एक छान शेर बघा. शहरात नोकरीच्या मोहात मी अडकलो, शहरात नोकरीच्या मोहात मी अडकलो, स्वप्नातून हरवली गेली ढगात खेडी, स्वप्नातून हरवली गेली ढगात खेडी. सुंदर सादरीकरण मानसीताई. आणि मग सादरीकरण केलंय जळगावचे आमचे ॲडव्होकेट मुकुंदराव जाधव. त्यांचा मतला असा होता, तुझ्या माझ्यात अंतर का, तुझ्या माझ्यात अंतर का, खऱ्या प्रेमात थरथर का. वा. आणि त्यांचा शेर बघा. नकोशा जगाचा पहारा कशाला, नकोशा जगाचा पहारा कशाला, तुला भेटताना दरारा कशाला. फार सुंदर गझल सादरीकरण मुकुंदराव. आणि पुढचं सादरीकरण होतं निशाताई चौसाळकर, अंबाजोगाई येथून आलेल्या. त्यांचा मतला बघा, शेर बघा. लेक रे दाही दिशांनी पांगल्यावर, लेक रे दाही दिशांनी पांगल्यावर, काळजाची घार होते का बघू दे, काळजाची घार होते का बघू दे. फार आशय पूर्ण शेर. आणि त्यांचा बघा शेर एक. किती सोसते मी प्रसव वेदना, जन्म घेते गझल मग मनासारखी. मोठ्या भरातलं वृत्त आहे. किती सोसते मी प्रसव वेदना, जन्म घेते गझल मग मनासारखी. मनोरथ मनी शेर एक एक
माझा अमर होत जावा कधी ना कधी. अतिशय सुंदर सादरीकरण आणि हा साधारण थोडक्यात आजच्या मुशायऱ्याचा गोषवारा. गझल मंथन साहित्य संस्थेबद्दल थोडंसं. आपली संस्था आता राज्यव्यापी संस्था झालेली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारिणी कार्यरत आहे. अनिलदादा कांबळे आपले अध्यक्ष यांच्या खंबीर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली गझल मंथन संस्था गझलेचा प्रचार आणि प्रसार यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या संस्थेचे आजीव सदस्य 450च्या वर आहेत आणि 500 हा आकडा आता जवळच दिसायला लागलेला आहे. 500चं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं नजीकच्या काळात ध्येय आपल्या सर्वांकडे आहे. संस्थेच्या वर्षभर चालणाऱ्या निरनिराळ्या उपक्रमांमध्ये जानेवारीमध्येच संस्थेची कार्यकारिणी वर्षभरात आपण काय काय कार्यक्रम काय काय उपक्रम घेणार आहोत याचं एक शेड्यूल म्हणू किंवा आयोजन म्हणू ते प्रसिद्ध करते आणि तदनुसार प्रत्येक महिन्यात निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये तिथली कार्यकारिणी आणि मार्गदर्शक समित्या मुख्य कार्यकारिणी यांच्या सहकार्याने तिथं कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये गझल संमेलन असतं किंवा काही विशेष कार्यशाळा असतात. सादरीकरण कसं करावं किंवा अगदी नवोदितांना म्हणजे जे कवी आहेत पण गझलेकडं वळू इच्छितात अशा उमेदवारांना गझलेबद्दल प्राथमिक ज्ञान दिलं जातं, मार्गदर्शन केलं जातं आणि निरनिराळ्या कार्यशाळा संस्थेमार्फत घेतल्या जातात. संस्थेचं दुसरं मुख्य उद्दिष्ट नवोदितांना मार्गदर्शन आपण देतोच, त्याचप्रमाणे त्यांना व्यासपीठ मिळवून देतो. निरनिराळ्या गझल संमेलनांमध्ये त्यांना त्यांच्या मुशायऱ्यांमध्ये सादरीकरण करण्याची संधी देतो. त्याचबरोबर प्रातिनिधिक गझल संग्रह असतील किंवा दिवाळी अंक असतील याच्यामध्ये त्यांच्या तंत्रशुद्ध निर्दोष गझलांना आपण स्थान देतो. तर ही एक ढोबळमानाने आपली संस्थेची कार्यपद्धती आहे. संस्थेची उद्दिष्ट आणि ध्येय अतिशय उच्च आहेत आणि तळागाळापर्यंत गझल विधा पोचवण्याचं भटांचं स्वप्न, आदरणीय सुरेश भटांचं स्वप्न संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, पुरं करायचा प्रयत्न करीत आहे. प्रवास काही झालाय पण बराच पल्ला अजून गाठायचा आहे. गझल लिहिणारे म्हणजे लिहिते हात म्हणजे गझलकार निर्माण करणे, पण त्याचबरोबर गझल रसिक निर्माण करणे हे पण आपलं आद्य कर्तव्य ठरतं. कारण गझलकाराची गझल तयार आहे पण ऐकवायला समोर कोणीच नाही, हे आजचं विदीर्ण असं चित्र आहे. बाकी छान चालू आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा आणि असेच आपण संस्थेच्या उपक्रमात सहभागी होत राहू. धन्यवाद. धन्यवाद दादा. खूपच छान आपण या ठिकाणी मार्गदर्शन केले आपल्या मनोगतातून. मित्रांनो, या जगात जशा चांगल्या घटना घडतात तशा आपल्या मनाविरुद्धही काही घटना घडत असतात. त्या मनाविरुद्ध घटनांपैकी एक म्हणजे गुरुजींचे म्हणजेच सतीश दराडेंचे जाणे. एका दिवाळीमध्ये आमच्या खानदेशातील मालेगावचे आमचे आदरणीय गझलकार कमलाकर आबा देसले हे आम्हाला पोरके करून गेले, म्हणजे गझलेला पोरके करून गेले. आणि या दिवाळी अगोदर सत्यादादा आपल्याला सर्वांना आणि गझलेला पोरके करून गेले. त्यांच्या ओळी जेव्हा ओठावर येतात त्यावेळेला कंठ दाटून येतो.
ते म्हणतात की कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. आणि हा बघा किती भावस्पर्शी असा शेर आहे की विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता, तुला माहीत आहे मी मुलाबाळातून आलो, तुला माहीत आहे मी मुलाबाळातून आलो. तर सत्यादादा आणि आबा हा 8वा दिवा खास आपल्यासाठी, आपल्या नावाचा. मान्यवर हो, आपण सर्वांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन हा मुशायरा, ही भाऊबीज गोड केलेली आहे. संस्थेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि या ज्ञानयज्ञामध्ये संविधा व्हायची संधी दिली, त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गझलकार अनिल कांबळे, उपाध्यक्ष गझलकार वासुदेव गुमटकर सर, संस्थेचे सचिव आदरणीय जयवंत वानखेडे सर, सहसचिव उमाताई पाटील, या सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सहभागी सर्व गझलकारांचे, आपण सर्व रसिक मायबापाचे मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या दीपोत्सवाच्या पुन्हा एकदा प्रकाशमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुन्हा.